भगवंताला आम्ही शरण गेलं पाहिजे, देवाला आम्ही शरण गेलं पाहिजे। आज जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये कार्य करत असताना मनुष्य शरण जातोय। कोणाला शरण जातोय आणि कशासाठी शरण जातोय याचा विचार आपण केला पाहिजे। जो विषयाधीन आहे, जो वासनेअधीन आहे, जो नको त्या विचाराधीन आहे, तो काय आणि कोणत्या गोष्टीसाठी कोणाला शरण जातो हे आपल्याला अनुभवायला मिळतंय, हे आपल्याला पाहायला मिळतंय बरं का। शरण गेलं तर त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण व्हावी असा एक त्याचा मनाचा उद्देश असतो किंवा एक मनाचा हेतू असतो। त्याला जे हवं समोरच्याकडून ते मिळावं असा एक उद्देश असतो किंवा एक हेतू असतो, एक स्वार्थ असतो। खरं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना, आमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना जो देव आम्हाला सांभाळतोय, जो देव आमची सेवा करतोय, जो देव आत्मा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या देहामध्ये राहून प्रत्येक इंद्रियाला चेतना देतोय, तो देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे। पण असा असणारा देव आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा म्हणून कार्य करत असतो आणि जोपर्यंत तो आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमच्या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत सगळ्या प्रकारचं कार्य घडत असतंय। आणि म्हणून तो असतानाच आम्हाला त्याला शरण जाता आलं पाहिजे बरं का। तो असतानाच आम्हाला शरण जाता आलं पाहिजे, कारण संपूर्ण जग, संपूर्ण विश्व त्याच्या आधाराने कार्य करतंय, त्याच्या बळाने कार्य करतंय, त्याच्या सामर्थ्याने कार्य करतंय। ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा, चिंतन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या ठाकरे परिवाराचे पिता श्री कैलासवासी माळू हरी ठाकरे बाबा मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण आज या ठिकाणी तिसऱ्या दिवसापासून, बाबा गेलेल्या तिसऱ्या दिवसापासून दररोज या ठिकाणी गाथा अभंग चिंतन श्रवण करत आहोत। आज श्रवणाचा आपला 6वा दिवस आहे। 6वं चिंतन, 6वं प्रवचन या ठिकाणी आपण श्रवण करतोय। खरं तर आम्हाला प्रवचन श्रवणाची का गरज आहे, आम्हाला कीर्तन श्रवणाची का गरज आहे, आम्ही संतांचं वाङ्मय का ऐकावं? ज्या वेळेला आम्ही ते ऐकतो ना, त्यावेळेला धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होत असते, देव कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते। आम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचं अचूक ज्ञान आम्हाला श्रवणातून प्राप्त होत असते, ऐकल्याने मिळत असते, ऐकल्याने मिळत असते। आणि म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे। ज्या वेळेला आम्ही ऐकतोय, श्रवण करतोय, त्यावेळेला आम्हाला कळतंय देवाला कशा पद्धतीने शरण जायचं आहे, कोणाला शरण जायचं आहे, कशा पद्धतीने शरण जायचं आहे, का शरण जायचं आहे बरं का। संपूर्ण विश्व ज्याने निर्माण केले, संपूर्ण सृष्टी ज्याने निर्माण केलंय, तो त्या सृष्टीचा मालक आहे, तो त्या विश्वाचा मालक आहे। पण जोपर्यंत आम्हाला कळत नाही ना, आम्ही चामड्याच्या डोळ्याने जोपर्यंत पाहतोय तोपर्यंत त्याची ओळख होत नाही। आम्ही चामड्याच्या डोळ्याने जोपर्यंत अनुभव घेतोय तोपर्यंत आम्हाला त्याची ओळख होत नाही। ज्या दिवशी आम्हाला ज्ञानचक्षु प्राप्त होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या विश्वात्मक देवाची आम्हाला ओळख झाल्याशिवाय राहणार नाही। हे संपूर्ण चराचर ज्या देवाने निर्माण केलंय त्या देवाची आम्हाला ओळख झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मग आम्हाला काय झालं पाहिजे तर ज्ञानचक्षु प्राप्त करून घ्यायचा आहे, आणि तो ज्ञानचक्षु म्हणे आम्हाला श्रवणाने प्राप्त होत असतो, ऐकल्याने प्राप्त होतो। चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भोजन चुकू नका। सगळं कार्य करण्यासाठी त्या देवाची सत्ता आहे, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये खऱ्या अर्थानं मौली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, त्या देवाची, त्या भगवंताची ओळख करून देत असताना म्हणतात,
म्या बोलविल्या वैदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगा ते चालिता. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. लक्ष्मी मातेचं आणि भगवान नारायणांचा संवाद सुरू होता बरं का. असे बसून एकमेकाशी बोलत होते, संवाद चालू होता. आणि संवाद चालू असताना लक्ष्मी मातेने भगवंताला सांगितलं, या कलियुगामध्ये म्हणे तुमच्यापेक्षा माणसाला मी प्रिय आहे. काय म्हणते लक्ष्मी? लक्ष्मी माता काय म्हणते? ह्या कलियुगामध्ये तुमच्यापेक्षा मी माणसाला प्रिय आहे. जे ऐकलं ते आपल्या मनाला विचारा, खरं आहे की खोटं आहे. काय आज माणूस कशाच्या मागे धावतोय बरं? कशाची अपेक्षा करतोय बरं? आणि म्हणून मग त्या ठिकाणी तिने अनेक उदाहरणं दिली त्यासाठी. बरं, उदाहरणं देऊन झाल्यानंतर मग नेमकं झालं काय, तर म्हणे तुम्हाला पाहायचं आहे का माणसं मला किती प्रिय आहेत, माझाच धावा करतायत, माझ्यासाठीच आटास करतायत, मीच आवडते त्यांना. कोण? लक्ष्मी माता म्हणते. आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, त्यांचा संवाद चालू असतानाच खालून एक अंतिम संस्कारासाठी प्रेत चाललं होतं, म्हणजे प्रेताला चालवलं होतं. एक मेलेल्या माणसाची अंतिम यात्रा त्या ठिकाणी चालू होती. आणि म्हणून मग त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने सांगितलं भगवान, आणि भगवंताला सांगितलं, नारायणाला सांगितलं, तुम्हाला बघायचं आहे का, तुम्ही प्रिय आहात की मी प्रिय आहे? आणि म्हणून मग काय केलं माहितीये का, तिने एक त्या अंतिम संस्कारासाठी त्या प्रेतयात्रा जी चालली होती, त्या प्रेतयात्रेच्या मागच्या बाजूला, मागे, लोकांच्या मागे पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली बरं का. आता पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केल्यानंतर जसा मागे चिल्लरचा आवाज यायला लागला, तसा राम नाम म्हणणारे पुढे आहेत, मागे सत्य आहेत म्हणणारे आहेत. सत्य आहेत म्हणणाऱ्यांना ज्या वेळेला चिल्लरचा आवाज आला, त्यावेळेला राम नाम चालू राहिलं, सत्य आहे बंद झालं. कारण ते कुठे व्यस्त झाले? ते पैसे वेचण्यामध्ये व्यस्त झाले. पुढे राम नाम म्हणणारे विचार करतायत, सत्य आहे, मागून काही आवाजच येत नाही, म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं, तर सत्य आहे म्हणणारे सगळे पैशाच्या मागे लागलेले, पैसे वेचतायत. म्हणून राम नाम म्हणणारे सुद्धा त्या ठिकाणी पैसे वेचायला लागले. मागून आवाज येत नाही म्हणून ज्याच्या हातात मडका आहे त्याने विचार केला, मडका असते ना ते, मागून राम नाम पण आणि सत्य पण आवाज येत नाही, नेमकं झालं काय? म्हणून मागे वळून बघितल्यानंतर पाहतोय तर काय पैशाचा पाऊस पडतोय. त्याने त्या मडक्याचा वापर त्यासाठी केला. कशासाठी? आणि मग ज्या चौघांच्या खांद्यावर ते प्रेत होतं ना, त्यांनी बघितलं मागून कोणाचाच आवाज येत नाही, कसलाच आवाज येत नाही. मग त्यांनी विचार केला, असे तरी हे गेलेलेच आहेत, यांना आपल्याला अंतिम संस्कार अग्नी द्यायचाच आहे, थोडा उशिरा देऊ ना, त्यात काय एवढा विशेष आहे. त्यांना उतरवून ठेवलं आणि तेही पैसे वेचायला लागले. वरून लक्ष्मी माता हसतीये, कोणाकडे पाहून? नारायणाकडे पाहून, देवाकडे पाहून हसतीये. आणि काय म्हणते देवी, काय म्हणते लक्ष्मी माता? बघा ना, मागे सत्य आहे म्हणणारेही पैसे वेचायला लागले. म्हणजे कोण प्रिय आहे त्यांना? लक्ष्मी प्रिय आहे. राम नाम म्हणणारेही पैसे वेचायला लागले, म्हणजे त्यांना कोण प्रिय आहे? लक्ष्मी प्रिय आहे. ज्याच्या हातात मडकं होतं तो नव्हे, ज्यांच्या खांद्यावर ते प्रेत होतं ना, ते सुद्धा पैसे वेचायला लागले. सगळ्यांना लक्ष्मी प्रिय, सगळ्यांना लक्ष्मी प्रिय आहे. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर मग नारायणाने सांगितलं, भगवंताने सांगितलं, लक्ष्मी हे सगळे पैसे वेचतायत, बरोबर आहे. ते प्रेत का नाही बरं पैसे वेचू शकत? ते का नाही बरं उठत?
ज्या वेळेला भगवंतानी हे सांगितलं ना, त्या वेळेला मातेने हात जोडले आणि क्षमा मागितली. म्हणे हेच मला कळलं नव्हतं आणि मी भ्रमात होते. मी श्रेष्ठ आहे असं मला वाटलं होतं. सगळी लोक आज माझ्या मागे लागल्यात हे मला वाटलं होतं. पण नारायण असेल तर लक्ष्मीला महत्व आहे. त्याच्या आतमध्ये नारायण नाही ना, त्याच्या आतमध्ये देव नाही ना, म्हणून त्याला त्याची किंमत कळत नाही, किंवा म्हणून तो त्या ठिकाणी यांच्यामध्ये सहभागी झालेला नाही, सामील झालेला नाही. कारण जोपर्यंत अंतरात्मा आहे ना, नारायण आहे ना, तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या क्रिया घडत असतात, सगळ्या प्रकारचं कर्म घडत असतात. आत्मा जाता देह पडे, काय म्हटलेलं आहे बघा, पडे. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. बर का, देव देवालयामध्ये लपला. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत देवालयाला किंमत आहे. एकदा देव निघून गेला ना की देवालयाला किंमत शून्य. अंतरात्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग देहाला किंमत शून्य आहे. म्हणून जोपर्यंत तो देव आहे ना तोपर्यंत आम्हाला काय करता आलं पाहिजे, त्याला शरण जाता आलं पाहिजे, त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे, त्याचं भजन करता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतायत, मार्गदर्शन करतायत. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. कारण देव कशाचा भुकेलेला आहे, भावाचा. देव भावाचा भुकेला. माऊली काय म्हणतायत, भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये. भाव पाहिजे. आमचा भाव काय आहे ना, भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना याला महत्व आहे. आणि म्हणून देव भावाचा भुकेलेला आहे. आम्ही देवाला फळ वाहता वाहता त्या ठिकाणी आमचा भाव काय आहे, श्रद्धा काय आहे, निष्ठा काय आहे, किती विश्वास आहे, याला महत्व आहे. आम्ही देवाला फुलं वाहता वाहता त्या ठिकाणी आमचा काय भाव आहे, किती विश्वास, काय निष्ठा आहे, याला महत्व आहे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला पूजा करत असतो, ज्या वेळेला उपासना करत असतो, ज्या वेळेला देवपूजा करत असतो, ज्या वेळेला देवाचं नामस्मरण करत असतो, त्यावेळेला भगवंत आमचा भाव पाहत असतात. भाव. कारण देव भावाचा भुकेलेला आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, म्हणून शरण जावे. आता नुसता नमस्कार करणं, हात जोडणं म्हणजे शरण जाणं आहे का? एखादा वरून वरून हात जोडतोय, आतून खरोखर तेवढी नम्रता आहे का? आणि जर आतून तेवढी नम्रता असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार निर्माण होईल का? द्वेष, मत्सर, तिरस्कार तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये अभिमान असेल, अहंकार असेल. ऐकताय ना? अभिमान जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर द्वेष येणारच, मत्सर येणारच, तिरस्कार येणारच. म्हणून द्वेष, मत्सर, तिरस्कार कोणाचाही आमच्याकडून घडू नये असं जर वाटत असेल तर पहिले आम्ही अभिमानाचा त्याग केला पाहिजे. पहिले अभिमानाचा त्याग केला पाहिजे. पहिले अभिमान टाकला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी अंतःकरणामध्ये अभिमान धरला ना, ज्ञानाचा, पांडित्याचा, अभ्यासाचा, पाठांतराचा, ज्यांनी ज्यांनी अभिमान अंतःकरणामध्ये धरला ना, मुळासकट नष्ट झाले. नाव पण शिल्लक नाही राहिलं, त्यांचं नावही शिल्लक नाही राहिलं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाले वाचती. ज्या वेळेला महापूर येतोय ना त्यावेळेला मोडेन पण वाकणार नाही अशी म्हणणारी मोठमोठी झाडं मुळासकट निघून जातात. पण मात्र त्या ठिकाणी लोहे असतात ना, लव्हाली, ती वाचली जाते. त्याला कारण काय माहितीये का? महापूर आला की नम्र होण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एकदा पूर निघून गेला ना की पुन्हा जसेचे तसे उभे राहतायत. आम्हाला सुद्धा या संसार रूपी भवसागरामध्ये कार्य करत असताना आमच्याकडे नम्रता पाहिजे. नम्रतेने आम्हाला त्या ठिकाणी कार्य करता आलं पाहिजे. जर नम्रता असेल ना तर निश्चित खऱ्या अर्थानं कितीही मोठा जरी महापूर आला, या
भवसागराचा, वासनेचा, विकारांचा, विषयांचा, नको नको त्या गोष्टींचा किती जरी महापूर आला तरी सुद्धा त्या महापुरात आम्ही वाहवलो गेलो नाहीत पाहिजेत. आणि नाही जाणार जर खऱ्या अर्थानं नम्रता असेल तर. नम्र झाले भूता तेने कोंडिली अनंता. परमार्थातला पहिला अलंकार जर कुठला असेल तर नम्रता. अभिमान जर असेल, अहंकार जर असेल ना, मला माहिती आहे, मला सगळं येतंय, माझा अभ्यास आहे, माझं पाठांतर आहे, अभिमान जर असेल, अहंकार जर असेल तर त्यातलं काहीही आम्हाला मिळत नाही, काहीही प्राप्ती मिळत नाही. परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे, काही मिळत नाही. कारण आमच्याकडचं ज्ञानही तेव्हा शोभून दिसतंय. काय म्हटलं जातंय? विद्या विनयेने शोभते. विद्या विनयेने शोभते. आमच्याकडची विद्या सुद्धा, आमच्याकडचं ज्ञान सुद्धा विनयेने, नम्रतेने शोभत असतंय. आमच्याकडे किती नम्रता आहे त्याच्याने कळतंय माणूस किती परमार्थी घेतो. नुसतं अभिमानी जर असेल, अहंकारी जर असेल, शिंगाव माती घेऊनच जर असेल जेव्हा पाहावा तेव्हा, तर आपण समजायचं हा परमार्थिक नाही, हा पक्का रजोगुणी आहे, पक्का रजोगुणी आहे. सत्वगुणाने जर आम्हाला परमार्थ करायचा आहे ना, तर आमच्या अंतःकरणामध्ये काय केलं पाहिजे? तेवढी नम्रता पाहिजे. आणि नम्रतेने आम्हाला देवाला शरण जाता आलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आम्हाला आमच्या नजरेतून शरण जाता आलं पाहिजे, आम्हाला आमच्या वागण्यातून शरण जाता आलं पाहिजे, आम्हाला आमच्या जगण्यातून शरण जाता आलं पाहिजे देवाला. तर वरून नमस्कार करून आतून सुद्धा ती नम्रता आम्हाला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. बरं का? आणि का शरण जायचंय? एकदा देवाला शरण गेलो ना की मग हा भवसागर उतरवून जाण्यासाठी देव आम्हाला सामर्थ्य देत असतात. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आम्ही या संसारूपी भवसागरामध्ये अडकलो आहोत, गुंतलेलो आहोत, बांधलेलो आहोत, बद्ध अवस्था आम्हाला प्राप्त झालेली आहे. बरं का? बरं, अंतःकरणपूर्वक जर विचार केला माणसाने, प्रत्येकाने, तर आम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतलंय का कोणीतरी आम्हाला बांधलंय? आम्ही मायेने बांधलोय, आम्ही अंधश्रद्धेने बांधलोय, आम्ही अज्ञानाने बांधलोय. आमच्याकडे बद्ध अवस्था प्राप्त झाली. कशी अवस्था प्राप्त झाली? कोणीतरी बांधलंय आम्हाला की आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय? कोणीही बांधलेलं नाही, आम्ही स्वतःने स्वतःला मायेने, मायेच्या जाळाने बांधून घेतलेला आहे. स्वतःने स्वतःला बांधून घेतलेला आहे. किती प्रवास केला तर आमचा प्रवास यशस्वी होऊ शकतो बद्ध अवस्थेमध्ये? बद्ध अवस्थेमध्ये आम्ही किती प्रयत्न केले तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा प्रवास यशस्वी होऊ शकतो. संध्याकाळची वेळ होती, साधारणतः असा अंधार पडत चालला होता. आणि अशा वेळी 3 प्रवासी नदीच्या काठी गेले. नदीच्या काठी गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर तो नावाडी संध्याकाळ झालेली आहे, रात्र होत आहे म्हणून घरी गेलेला आहे. पण नाव मात्र त्यांना नदीच्या किनारी पाहायला मिळाले. बरं का? नाव मात्र त्यांना नदीच्या किनारी पाहायला मिळाले. तिघांनी विचार केला, पलीकडे तर जायचंय आपल्याला. त्याच नावेमध्ये वल्हा पण आहे. मग तो नाव वल्हवून पलीकडे नेतोय तो माणूस आहे. आपण पण माणूसच आहेत ना. आपण जर प्रयत्न केले तर निश्चित आपण पलीकडे जाऊ शकतो. आता पलीकडे जाणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. नावाडी तर इथे नाहीये, पण नाव आहे ना, होडी आहे ना इथे. तिघेही बसले त्या नावेमध्ये. आणि तिघेही बसल्यानंतर एक एक करून ते वल्हे मारायला लागले, वलवायला लागले. एक थकला की दुसरा, दुसरा थकला की तिसरा. एकीकडे बाता त्यांच्या चालू आहेत. आणि बाता चालू असल्यामुळे किती वेळ झाला काही लक्षात नाही, त्यांच्या ध्यान नाही त्यांचं. बराच वेळ निघून गेल्यानंतर एकाच्या मनामध्ये आला आणि पटकन बोलला, काय रे,
3-4 तास झाले असतील आपण ओलवतोय आळीपाळीने हे नाव, पण अजून काही किनारा लागत नाही, अजून काही किनारा लागत नाही. दुसरा म्हणतोय लागेल ना, जर आपण ओलवतोय, नाव ओलवतोय, पाणी हलतंय, म्हणजे आता ना उद्या, आता ना थोड्या वेळामध्ये, काही वेळात काय नवीन, आपण लागेल ना, पलीकडे पोहोचू आपण. आणि पुन्हा एकदा आळीपाळीने त्यांनी ती नाव वळवायला सुरुवात केली. पहाट झाली, थोडासा उजेड आला. ते पुढे पाहतायत, अजून बराच लांब किनारा आहे. तेवढ्यात मागून आवाज दिला त्या नावाड्याने, अरे काय करताय, चाललंय काय? आतापर्यंत त्यांनी मागे वळून कधी बघितलंच नव्हतं. आता बघितल्या बरोबर त्यांच्या लक्षात आलं, जिथे बसलोय तिथेच आहोत, जिथे नावेमध्ये बसलोय तिथेच आहोत. विचार करायला लागले, रात्रभर नाव ओलवली, रात्रभर नाव ओलवली, नाव का पुढे गेली नाही? तेव्हा त्या नावाड्याने सांगितलं, रोज संध्याकाळी मी या ठिकाणाहून घरी जाताना ही नाव या झाडाला बांधतोय, बांधून ठेवतोय. ही बांधून ठेवलेली नाव तुम्ही रात्रंदिवस जरी ओलवली असती तरी जरा सुद्धा पुढे गेली नसती. आमची सुद्धा ही नाव जी आहे ना, नरदेह रूपी शरीर रूपी नाव जी आहे ना, ती विषयांनी बांधलेली आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. दम लागला म्हणून थांबलोय, याच्यापेक्षा पलीकडे बऱ्याच आहेत. किती आहेत? अनेक आहेत. ते अनेक आहेत विषय, विकार अनेक आहेत, वासना अनेक प्रकारे येत असते, अनेक प्रकारे ती वासना येत असते. सगळ्या वासनेने बांधलोय आम्ही, सगळ्या विचारांनी बांधलोय आम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांनी बांधलोय आम्ही. आणि म्हणून नेमकं झालंय काय माहितीये का? बांधलेली नाव असल्यामुळे आम्ही किती जरी त्या ठिकाणी वल्ले दिले ना, तरी सुद्धा जरा सुद्धा पुढे जात नाही, जरा सुद्धा पुढे जात नाही. आमचा प्रवास यशस्वी होत नाही. त्याला कारण काय? या भवसागरामध्ये जर आम्हाला तरायचं आहे, या संसाररूपी चिखलातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, या भवसागरामध्ये जर आम्हाला तरुण पार पलीकडे जायचं आहे, तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आपल्याला दुस्तर म्हणजे पलीकडच्या बाजूला जायचं आहे, बरं का माऊली? जीवनरूपी नदी अशी आहे, संसाररूपी नदी अशी आहे, संसाररूपी भवसागर असा आहे. जलचरे अपार आहेत, अपार जलचरे आहेत. काम मगर मिठी सुटे ना, तिरस्कार लागता तुटे ना, मद मत्सर ओहटे ना, भुली पडली. एक वेळ माणसाने जर प्रयत्न केला तर त्या नदीमध्ये, सागरामध्ये असलेल्या त्या मगरीच्या मिठीतून माणूस सुटू शकतो. पण कामाची मिठी अशी आहे ना दादा, क्रोधाची मिठी अशी आहे ना, लोभाची मिठी अशी आहे ना, की एकदा त्या मगरीने मिठी पकडली ना, मिठीमध्ये एकदा काय त्या मगरीच्या तावडीमध्ये सापडला ना, त्या वासनेच्या तावडीमध्ये, कितीही जरी प्रयत्न केला तरी मनुष्य सुटत नाही, कितीही प्रयत्न केला तरी माणूस सुटत नाही. वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरडा, जिव्हाल्याली वेळोवेळा भयानक. एक वेळ बाहेरचा जर साप चावला ना, त्याच्यावर जर योग्य तो उपचार करायला मिळाला तर माणूस वाचेल. पण कामरूपी साप जर चावला, क्रोधरूपी साप जर चावला, लोभरूपी साप जर चावला, विषयरूपी जर साप माणसाच्या चावला, तर त्याचं विष क्षणाला चढत असतंय, माणसाच्या क्षणाला चढत असतंय. आणि एकदा काय ते विष चढलं, जितची प्रेता समान मनुष्य कार्य करत असतो. जिवंत असतो पण मेल्या समान कार्य करत असतो, प्रेता समान कार्य करत असतो. आणि म्हणून अपार जलचर्य आहेत. आम्हाला पार करायचंय हा भवसागर, आम्हाला तरुण जायचंय हा भवसागर. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? साधं उदाहरण आहे बघा. घरात जर आमच्या एखाद्या वेळी विंचू आला,
बरं का? आपल्या घरात जर समजा एखाद्या वेळी विंचू आला तर आपण काय करतो बरं? विंचू आला म्हणून आपण त्याच्यावरून हात फिरवतो का? चांगला आहे, दिसायला मस्त आहे, सुंदर आहे, बऱ्याच दिवसांनी आलाय, रंग पण चांगला आहे, गुडगुडीत आहे.